एप्स्टीन फाईल्स उघड केल्या, पण आता महाराष्ट्र फाईल्सचं काय? हा प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून तब्बल 48,278 महिला गायब झाल्यात. म्हणजे दिवसाला 132 महिला कधी आपल्या घरातून, कधी अंगणातून, कधी शाळेतून, तर कधी रस्त्यावरून गायब होत आहेत. मंडळी, खरं तर हा आकडा ऐकून आपली झोप उडायला हवी. एकीकडे जगामध्ये एप्स्टीन फाईल्सची चर्चा सुरू आहे. यामध्ये कुठल्या दिग्गजांची, कुठल्या राज्यकर्त्यांची, कुठल्या बिझनेसमॅनची नावं येत आहेत याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. याबद्दलचे शेकडो रील्स आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतील, कारण ते सध्या ट्रेंडिंग प्रकरण आहे. मात्र या महाराष्ट्र फाईल्स मधल्या बेपत्ता मुलींच्या घरच्यांचा विचार एकदा तरी आपल्या मनात येतो का? कसा येईल? कारण या सगळ्या मुली तर सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत. बरं, 48,278 बेपत्ता झालेल्या महिलांपैकी 36,581 महिला सापडल्याची नोंद आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी 13,000 अल्पवयीन मुली आणि महिलांचा अजूनही शोध लागलेला नाहीये. या संदर्भातली माहिती राज्य सरकारनं काल विधानसभेत दिली. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? मुली एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता कशा होत आहेत? यामागची कारणं काय आहेत? आणि हे आपण सगळं कसं थांबवू शकतो? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, महाराष्ट्र हे देशातलं मोठं आणि प्रगत राज्य. शिक्षण, उद्योग, रोजगार आणि विकासाच्या बाबतीत हे राज्य पुढे आहे. पण या प्रगतीसोबतच अनेक गंभीर सामाजिक समस्या देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसत आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना. मागच्या वर्षभरात महाराष्ट्रात अनेक मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. सरकारनं विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 48,278 महिला मागच्या वर्षात बेपत्ता झाल्यात. काल सिन्नर शहरातल्या भराडवाडीत 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका युवकानं फूस लावून पळवून नेल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक पुणे महामार्गावर बस स्थानकाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आलं. जवळपास 1 तास रास्ता रोको केल्यामुळे महामार्गावरच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प होती. ही मुलगी गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता आहे. तिच्या आईनं पोलिसात तक्रार देखील केली आहे. मात्र अजूनही त्या मुलीचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. 17 दिवस उलटून गेले तरी पोलीस नेमकं काय करतायत हा प्रश्न त्या मुलीच्या घरच्यांकडून विचारला जातोय. काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतल्या 12वे गाव परिसरातून सकाळी 3 अल्पवयीन मुली घराच्या बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. 13 आणि 14 वर्षांच्या असलेल्या या मुली घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. त्या कुठंच सापडल्या नाहीत. त्यामुळं खडकपाडा पोलीस ठाण्यात त्या मुलींच्या घरच्यांनी तक्रार दिली. 10-12 दिवसांपूर्वी सिऊड इथं राहणारी एक अल्पवयीन मुलगी रेल्वे स्थानकाच्या हद्दीतून बेपत्ता झाली. तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी उरण, एपीएमसी, रबाळे आणि तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच वेळी 4 मुली बेपत्ता झाल्याचं देखील समोर आलं होतं. पण मग इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता होण्याची कारणं नेमकी काय आहेत? सगळ्यात पहिलं आणि सामान्य कारण म्हणजे कौटुंबिक तणाव. घरातली भांडणं, पालकांशी मतभेद, शिक्षण किंवा लग्नाबाबत दबाव यामुळे काही मुली घर सोडून जातात. विशेषतः टीनेजर मुलींमध्ये भावनिक अस्थिरता जास्त असते. त्याच्यामुळं रागाच्या भरात टेन्शनमध्ये मुली घर सोडतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना नुकतीच घडली. 16 वर्षांची एक शाळेत शिकणारी मुलगी, तिनं देखील तिच्या आईवडिलांच्या भांडणामुळे घर सोडलं होतं. तिला अभ्यासात कमी मार्क्स मिळाल्यामुळं तिच्या घरचे तिला रागवत होते आणि आपापसात देखील याच गोष्टीवरून भांडणं होत होती. त्यामुळे एक दिवस रागाच्या भरात ती घरातून निघून गेली. पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरा तपासले, तिच्या मैत्रिणींची चौकशी केली. 2 दिवसात ती पुण्यातल्या एका मैत्रिणीकडे असल्याचं समजलं. ती सुरक्षित होती, पण भावनिक तणावातून ती घर सोडून गेली होती. हे उदाहरण यासाठी दिलं की अनेक वेळा मुली राग किंवा गैरसमज यामुळे घर सोडतात आणि त्यांची नोंद बेपत्ता म्हणून होते. अजून एक कारण म्हणजे प्रेम संबंधांमुळे घर सोडणं. काही वेळा मुली प्रेम संबंधांमुळे घरातून पळून जातात. पालकांना न सांगता किंवा त्यांच्या विरोधात जाऊन त्या दुसऱ्या शहरात जाऊन राहतात. या केसेसमध्ये काही मुली नंतर सापडतात देखील, पण काही मुलींसोबत भयंकर घडतं. बऱ्याच केसेस अशा देखील आहेत ज्यामध्ये मुलगी प्रियकरासोबत पळून गेली आहे आणि नंतर प्रियकरानंच तिची हत्या केली आहे. तिसरं कारण म्हणजे रोजगार आणि शिक्षणासाठी. एखाद्याच्या बोलण्याला भुलून मुली त्याच्यावर विश्वास ठेवून जातात. त्यांचा संपर्क कुटुंबाशी राहत नाही आणि त्यांची तक्रार बेपत्ता म्हणून नोंदवली जाते. मंडळी, यासारखी सगळीच बेपत्ता मुलींची प्रकरणं इतकी साधी आणि सरळ नसतात. काही प्रकरणांमध्ये मुलींचं अपहरण केलं जातं, त्यांचं जबरदस्तीनं दुसरं कोणासोबत तरी लग्न लावून दिलं जातं, मानवी तस्करी होते किंवा इतर गुन्हेगारी प्रकार देखील असू शकतात. विशेषतः गरीब कुटुंबातल्या किंवा ग्रामीण भागातल्या मुलींचं शोषण होण्याचा धोका जास्त असतो.
त्यामुळं अशा प्रकरणांकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी अनेक मोहिमा राबवल्यात. ऑपरेशन मुस्कान ही त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत बेपत्ता मुलींना त्यांच्या कुटुंबाकडे परत आणण्याचं काम केलं जातं. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात आलंय. तसंच महिला सुरक्षा आणि मानव तस्करी विरोधी पथकं देखील काम करतायत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. मुलींनी स्वतःची सेफ्टी कशी राखावी, संकटात काय करावं, पोलिसांशी संपर्क कसा साधावा याबद्दल माहिती दिली जाते. सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याचेही सल्ले दिले जात आहेत. एवढं सगळं करूनही ही समस्या पूर्णपणे थांबलेली नाहीये. याचं कारण म्हणजे समाजातली बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणी यांचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतोय. त्यामुळं कुटुंब, शाळा आणि समाजानं एकत्र येऊन मुलांशी संवाद वाढवणं गरजेचं आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मुलींना विश्वास दिला पाहिजे की कोणतीही अडचण आली तरी घरच्यांशी त्या शेअर करू शकतात. सोबतच मुलींनाही जबाबदारीनं वागणं अत्यंत गरजेचं आहे. तर मंडळी, 2025चा मुलींचा बेपत्ता आकडा तुमच्या लक्षात आलाच असेल. आकड्यातून ही समस्या किती गंभीर आहे हे स्पष्ट होतंय. मुली बेपत्ता होण्यामागं काय काय कारणं असू शकतात आणि या घटना थांबवण्यासाठी आपली जबाबदारी काय आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेलच. पण सरकारनं देखील या आकड्यांचा विचार करून या घटनांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. एप्स्टीन फाईल्स आणि बड्या बड्या नेत्यांच्या घोटाळ्यांमध्ये जितक्या वेगानं तपासाची चक्र फिरवली जातात, बड्या हस्तींची नावं असलेलं कोणतंही प्रकरण जितक्या जलद गतीनं सॉल्व्ह केलं जातं, तेवढ्याच जलद गतीनं या सर्वसामान्यांच्या मुलींना शोधण्याचं काम देखील प्रशासनानं केलं पाहिजे. कारण ज्या मुली अजूनही सापडल्या नाहीयेत, त्या प्रत्येक मुलीच्या घराची अजूनही बेल वाजली तर आई धावत जात असेल. मुलगी परत येण्यासाठी रोज देवाकडे साकडं घालत असेल. या न सापडलेल्या मुलींच्या घरच्यांची अवस्था लक्षात घेता प्रशासनानं याचा तपास लवकरात लवकर करावा, एवढीच इच्छा.